नमस्कार. तर आज आपण सायन्स 2 च्या चॅप्टर नंबर 2 बघणार आहोत. वन शॉट या चॅप्टर बद्दल आपण आता स्टडी करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. या चॅप्टर मध्ये आपल्याला सर्वात आधी समजायचे आहे एनर्जी. व्हॉट इज मीन बाय एनर्जी? तर एनर्जी म्हणजे काय? द कॅपॅसिटी टू डू वर्क. आपल्याला प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कसली गरज आहे? तर एनर्जीची गरज आहे. कॅपॅसिटी टू डू वर्क, काम करायची काहीतरी क्षमता, बरोबर, याला आपण काय म्हणतो? एनर्जी. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय असते? तर एनर्जी असते, बरोबर. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशाची गरज आहे? तर एनर्जीची गरज आहे. मग ते कशा प्रकारे? द कंटिन्युअस सोर्स of energy for this purpose, carbohydrate, fats, lipids are the main source of energy. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कसली गरज आहे? तर एनर्जीची गरज आहे. आणि ही जी एनर्जी आहे ती कशा कशापासून आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा कशापासून भेटते? तर कार्बोहायड्रेट झालं, फॅट्स झालं आणि लिपिड्स झालं. या तीन मेन सोर्स आहे ज्याच्यापासून प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय भेटत असते? एनर्जी ही भेटत असते. मग हे जे तीन सोर्स आहेत याच्याबद्दल आता आपण डिटेल स्टडी या चॅप्टर मध्ये करणार आहोत. मग we consume all these various plant material and obtain different nutrient like carbohydrate, fats, protein, vitamins, minerals etc. आता हे जे विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट हे जे गोष्टी आहेत ते आपल्याला कशापासून भेटतात? तर वेगवेगळे प्लांट मटेरियल्स पासून आपल्याला भेटत असतात. आपण जे काही खातो आहे, काही भाजीपाला खातो एक्सेट्रा, या गोष्टींपासून आपल्याला वेगवेगळ्या या गोष्टी न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स या गोष्टी आपल्याला भेटत असतात. आणि या गोष्टींपासून आपली बॉडी काय बनते? त्याची एनर्जी फॉर्म करते. ती एनर्जी कशी फॉर्म करते आणि कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते याच्याबद्दल सुद्धा आता आपण समजणार आहोत पुढे. त्यानंतर वी ऑब्टेन कार्बोहायड्रेट फ्रॉम मिल्क. आता आपण मिल्क, ज्याच्यामध्ये आपण मिल्क जेव्हा पितो तर त्यामधून आपल्याला काय भेटतं? कार्बोहायड्रेट सुद्धा भेटत असतं. फ्रुट्स मधून सुद्धा कार्बोहायड्रेट भेटत असतं. शुगर कॅन मधून सुद्धा, व्हेजिटेबल, पोटॅटो एक्सेट्रा गोष्टी मधून सुद्धा कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीला हे भेटत असतं, मिळत असतं, बरोबर. मग कार्बोहायड्रेटचे सोर्स काय काय? तर कार्बोहायड्रेट कशापासून आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला भेटतं? मिल्क, फ्रुट्स, शुगर कॅन, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज एक्सेट्रा या गोष्टींमधून काय भेटतं? कार्बोहायड्रेट भेटत असतं. त्यानंतर आहे वी गेट 4 कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. आपल्या बॉडीमध्ये जेवढे कार्बोहायड्रेट असेल तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट किती एनर्जी प्रोड्यूस करते? 4 कॅलरी प्रोड्यूस करते. 4 कॅलरी एनर्जी, एवढी एनर्जी प्रोड्यूस करते. किती? 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट 4 कॅलरी एनर्जी प्रोड्यूस करतं, बरोबर. त्यानंतर काय? तर एनर्जी प्रोडक्शन. पुढे काय आपलं आता? एनर्जी प्रोडक्शन. आता ही जी एनर्जी आपल्याला एवढं माहिती पडलं की कार्बोहायड्रेट मेन सोर्स कोणकोणते? मिल्क आहे, व्हेजिटेबल्स आहे, पोटॅटो आहे, फ्रुट्स आहे, बरोबर. अजून आता अनेक त्याच्याबद्दलची डीपली स्टडी करायची. आता याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते तर आहे, पण ती एनर्जी कशा प्रकारे भेटते? ती आपल्या बॉडीमध्ये आपण जेव्हा त्याला हे फ्रुट्स वगैरे जेव्हा आपण ईट करतोय, खातोय, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे ती एनर्जी फॉर्म होते आणि कशा प्रकारे आपण त्याच्या कन्झ्युम करतो ती एनर्जीला, याच्याबद्दल आता आपल्याला समजायचं आहे. सगळ्यात आधी आपण समजू एनर्जी प्रोडक्शन. ही जी एनर्जी आपण बघितली तिचे प्रोडक्शन कशा प्रकारे होतंय, बरोबर. मग तिकडे होतं सगळ्यात आधी सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? सर्वात आधी एनर्जी जर प्रोड्यूस होते तर सगळ्यात पहिले काय? तर रेस्पिरेशन हा मेन पार्ट असतो यामध्ये. मग रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन जर आपल्याला समजायचं झालं तर आपण त्याला काय म्हणू शकतो? कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज. जेव्हा जेव्हा कार्बोहायड्रेट काय होतो? ऑक्सिडाइज होऊन जातो आणि स्टेप बाय स्टेप इन द सेल दिस प्रोसेस आर कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे कार्बोहायड्रेट आहे तो काय होतो? ऑक्सिडाइज होतो, म्हणजे त्याला ऑक्सिजन हे भेटत असतं आणि तेव्हाच काय होतं? तर रेस्पिरेशन हे घडत असतो. तर त्याला आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन. काय म्हणत असतो? सेल्युलर रेस्पिरेशन. मग याच्यात 2 टाइप्स पडतात सेल्युलर रेस्पिरेशनचे. पहिला पार्ट म्हणजे काय आहे? तर एरोबिक रेस्पिरेशन. काय म्हणतो त्याला आपण? एरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसरा पार्ट म्हणजे काय? एनारोबिक रेस्पिरेशन. मग एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं? तर ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं? ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो, म्हणजे तिकडे ऑक्सिजनचा यूज झाला आहे. असं जे रेस्पिरेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? एरोबिक रेस्पिरेशन. आणि एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं? तर ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. या ठिकाणी ऑक्सिजन हा इन्व्हॉल्व झालेला नसतो आणि याला म्हणून आपण काय म्हणतो? एनारोबिक रेस्पिरेशन. समजलं? सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे? सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे? कार्बोहायड्रेट काय होतो? ऑक्सिडाइज होतो. कार्बोहायड्रेट काय होतो? ऑक्सिडाइज होऊन जातो आणि त्याला आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन, बरोबर. मग कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज व्हायचे 2 पार्ट पडतात. काय म्हणतात?
दोन पार्ट पडतात, दोन त्याचे टाइप्स पडतात. पहिलं आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं आहे एनारोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं, ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो आणि एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतं, ऑक्सिजन इन्व्हॉल्व असत नाही. मग आता आपल्याला सर्वात पहिला पार्ट बघायचा आहे तो म्हणजे काय, एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काय असेल, इकडे ऑक्सिजन इन्व्हॉल्व असेल. ही जी एनर्जी फॉर्म होईल, बरोबर, ही जी एनर्जी फॉर्म होईल आता आपण जी बघणार आहोत, तर तिकडे काय असेल, जो कार्बोहायड्रेट आहे तो ऑक्सिडाइज होईल कशानुसार, एरोबिक रेस्पिरेशन नुसार. म्हणजे तिकडे काय आहे, तो ऑक्सिजनच्या इन्व्हॉल्वमेंट असेल, बरोबर. मग हा पार्ट आपण आता बघू. मग ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. आता आपल्या बॉडीमध्ये जो काही ग्लुकोज आहे तो ऑक्सिडाइज होतो, म्हणजे त्याला ऑक्सिजन भेटतं कशा वेळेमध्ये, 3 प्रकारांमध्ये. मग कोणकोणते प्रकार आहे, पहिली जी प्रोसेस आहे त्याला ग्लुकोलायसिस म्हणतात, दुसरी प्रोसेसला ट्रिकार्बोऑक्झिलिक ऍसिड सायकल आणि तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. या 3 स्टेप नुसार आपल्या बॉडीमध्ये एरोबिक रेस्पिरेशन नुसार काय होते, एनर्जी फॉर्म होते. मग ती एनर्जी कशा प्रकारे फॉर्म होते ते समजून घेऊ. सगळ्यात पहिली प्रोसेस, आता हे जर नोट्स तुम्ही लिहिले डायरेक्टली पेपरामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं हाऊ इज एनर्जी प्रोडक्शन इन एरोबिक रेस्पिरेशन, कशा प्रकारे एनर्जी प्रोडक्शन होतं कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. तर हे जे नोट्स लिहिले तुम्ही डायरेक्ट, तरी सुद्धा तुम्हाला 4 मार्क्स हे कंप्लीट मिळणार आहे. म्हणून आता समजून घेऊ आपण. सगळ्यात पहिली जी प्रोसेस आहे ग्लुकोलायसिस. आता ग्लुकोलायसिस ही प्रोसेस काय आहे, तर ऑकर इन सायटोप्लाझम. ही जी प्रोसेस आहे कुठे घडते, तर सायटोप्लाझम मध्ये घडते. समजा ही एक सेल आहे, सेल मध्ये काय असतं, न्यूक्लियस, आणि इकडे फ्लुइड लाईक स्ट्रक्चर असतं. हे काय असतं, इकडे फ्लुइड लाईक स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये काय असतं, फ्लुइड असतं. काय असतं, फ्लुइड. आणि याला आपण हे जे पूर्ण जागा आहे, ही जी पूर्ण जागा आहे याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. सायटोप्लाझम काय म्हणतो, सायटोप्लाझम. मग ही जी ग्लायकोलायसिस प्रोसेस होते तर ही कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये होते. कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये. मग पायरुविक ऍसिड, एटीपी, NADH2 आणि वॉटर फॉर्मेट. आणि तिकडे काय होतंय, तर पायरुविक ऍसिड आणि ते वॉटर, NADH2, ATP हे फॉर्म होतोय. मग पायरुविक ऍसिड काय होतोय, तिकडून कन्वर्ट होऊन जातोय. तिकडे एक ऍसिड फॉर्म होतोय, त्याचे नाव काय, पायरुविक ऍसिड. आणि तो काय होतोय, कन्वर्ट होतोय. आणि कशामध्ये जातोय, तो एसिटाइल कोएन्झाइम A. एसिटाइल कोएन्झाइम A हे पण एक एन्झाइम आहे आणि त्याच्यामध्ये तो काय होऊन जातोय, कन्वर्ट होतोय. कोण, पायरुविक ऍसिड, बरोबर. तो काय होतोय, कन्वर्ट होतोय कशामध्ये, एसिटाइल कोएन्झाइम A या एन्झाइम मध्ये, बरोबर. मग त्या ठिकाणी 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 and 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 फॉर्मेट. काय काय फॉर्म होते, NADH2 चे 2 मॉलिक्यूल, NADH2 चे 2 मॉलिक्यूल आणि CO2 चे 2 मॉलिक्यूल. हे 2 गोष्टी तिकडे फॉर्म होत आहेत. कुठे, ग्लायकोलायसिस ही प्रोसेस मध्ये. समजलं तुम्हाला, ग्लायकोलायसिस प्रोसेस कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये होते. पायरुविक ऍसिड, ATP, NADH2, वॉटर हे 3-4 गोष्टी इकडे फॉर्म होत आहेत. पायरुविक ऍसिड काय होतोय, कन्वर्ट होतोय कशामध्ये, कोएन्झाइम A, एसिटाइल कोएन्झाइम A याच्यामध्ये तो कन्वर्ट होतोय. आणि 2 NADH2 चे मॉलिक्यूल आणि 2 CO2 चे मॉलिक्यूल आपल्याला ते प्रोड्यूस करून पुढच्या सायकल साठी तो प्रोड्यूस करत आहे. मग नेक्स्ट सायकल जी आहे ती ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. मग ही सायकल मध्ये काय होतंय, म्हणजे आता हे जे फॉर्म झाले तर या सायकल मध्ये जातात आणि बोथ मॉलिक्यूल ऑफ एसिटाइल कोएन्झाइम A एंटर इन मायटोकॉन्ड्रिया. हे जे आपल्याला इकडे एसिटाइल कोएन्झाइम A भेटलं होतं हे काय करतं, मायटोकॉन्ड्रिया सेल बॉडी, ही जी सेल आहे याच्यामध्ये आता आहे न्यूक्लियस आणि इकडे सेल मध्ये इकडे एक मायटोकॉन्ड्रिया म्हणून एक पार्ट असतो. काय असतो, मायटोकॉन्ड्रिया, बरोबर. हा एक पार्ट असतो. ते जे एसिटाइल कोएन्झाइम A एन्झाइम आहे तर ते कुठे जात आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये जात आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये गेल्यावर सायक्लिक चेन फॉर्मेट तिकडे होते. सायक्लिक एक चेन फॉर्म होते, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. त्याला आपण काय म्हणतो, ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. म्हणजे काय होतंय, तिकडे एसिटाइल कोएन्झाइम A हे जे एन्झाइम आहे ते कुठे जात आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये जात आहे. सेलच्या एक मायटोकॉन्ड्रिया मध्ये जात आहे. पॉवर हाऊस ऑफ सेल आपण त्याला म्हणतो मायटोकॉन्ड्रियाला. त्याच्यामध्ये काय येत आहे, एसिटाइल कोएन्झाइम A हे जे एन्झाइम आहे ते तिकडे जात आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय, ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. त्याच्यामधून आपल्याला काय काय भेटतंय, CO2, H2O, NADH2 and FADH2 आर फॉर्मेट. NADH2 आणि FADH2 हे आपल्याला तिकडे भेटत आहे आणि CO2 आणि H2. मग NADH2 आणि FADH2 म्हणजे काय, तर NADH2 म्हणजे
NADH2 म्हणजे निकोटिनेमाइड एडेनिन डाय न्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लेविन एडेनिन डाय न्यूक्लियोटाइड. अशा प्रकारचे एन्झाइम्स आहेत आणि तिकडे आपल्याला ते भेटत आहे. मग डिराइव्ह इन द प्रोसेस हे या गोष्टी आपल्याला आता इकडे भेटल्या. आता हे जे आहे ही प्रोसेस जशी या प्रकारे आली होती तर ही प्रोसेस सुद्धा पुढच्या पार्ट मध्ये जाते आणि जेव्हा ही पुढच्या पार्ट मध्ये जाते तर ती शेवटची स्टेप आहे काय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर या चेन रिएक्शन मध्ये काय घडतंय आपल्याला इकडून जे FADH2 आणि NADH2 भेटलं होते तर ते कन्वर्ट होत आहे. इच NADH2 फॉर्मेट प्रत्येक NADH2 काय फॉर्म करेल 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. ATP म्हणजे काय एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. एडिनोसिन ट्रायफॉस्फेट आपल्या बॉडीमध्ये जी काही एनर्जी प्रोडक्शन होते ती याच्याच फॉर्म मध्ये होते त्याला म्हणतो आपण एडिनोसिन ट्रायफॉस्फेट फॉस्फेट ATP. त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फॉर्म होते आणि ती NADH2 काय करतो प्रत्येक NADH2 च्या मॉलिक्यूल प्रत्येक एक मॉलिक्यूल काय करतो 3 मॉलिक्यूल ऑफ ATP फॉर्म करतो. काय करतो प्रत्येक एक मॉलिक्यूल NADH2 च्या 3 मॉलिक्यूल ऑफ ATP फॉर्म करतो आणि इच FADH2 आणि प्रत्येक FADH2 जो एन्झाइम आहे तो काय करतो 2 मॉलिक्यूल ऑफ ATP काय करतो 2 मॉलिक्यूल ऑफ ATP तिकडे फॉर्म करतो आणि हे सगळं कुठे होतंय तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतंय. कुठे होतंय सेलच्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतंय. राईट. एवढं आता आपल्याला समजलंय. म्हणजे काय झालंय प्रोडक्शन ऑफ एनर्जी कुठे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये म्हणजे जिकडे ऑक्सिजनचे इन्व्हॉल्वमेंट झालं ते कशा प्रकारे होतंय. पहिली प्रोसेस ग्लायकोलायसिस मध्ये काय होते ते सायटोप्लाझम मध्ये ही प्रोसेस होते. पायरुविक ऍसिड ATP NADH2 आपल्याला तिकडे भेटत आहे. पायरुविक ऍसिड काय करतं कन्वर्ट होऊन जातं कशामध्ये एसिटाइल कोएन्झाइम A मध्ये आणि 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि CO2 आपल्याला ते देतं आणि आपण त्यालाच काय करतो पुढच्या याच्यामध्ये ते पुढच्या पार्ट मध्ये जातं ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल याला आपण काय म्हणतो कर्व सायकल म्हणून सुद्धा म्हणत असतो. तर या पार्ट मध्ये जेव्हा ते जातं तर काय होतंय एसिटाइल कोएन्झाइम A कुठे जातोय मायटोकॉन्ड्रिया मध्ये जातोय. सेलच्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये तो जातोय आणि तिकडे गेल्यावर सायक्लिक चेन तो फॉर्म करतोय आणि तिची सायक्लिक चेन बनलेली त्याला आपण काय म्हणतो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा मग कर्व सायकल असं म्हणत असतो. त्यानंतर CO2 H2 NADH2 आणि FADH2 तिकडे फॉर्म होत असतात. बरोबर. ती जी चेन बनलेली आहे तर तिकडे या गोष्टी फॉर्म होतात. मग ही काय होते पुढच्या स्टेप मध्ये जाते आणि पुढच्या स्टेप मध्ये गेल्यावर NADH2 प्रत्येक NADH2 च्या एक मॉलिक्यूल किती फॉर्म करेल 3 मॉलिक्यूल ऑफ ATP 3 मॉलिक्यूल ऑफ ATP फॉर्म करेल आणि FADH2 च्या प्रत्येक एक मॉलिक्यूल काय करेल 2 ATP फॉर्म करेल 2 मॉलिक्यूल ऑफ ATP फॉर्म करेल आणि हे सर्व कुठे होत आहे तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत आहे. अशा प्रकारचे जे आहे एनर्जी प्रोडक्शन इन एरोबिक रेस्पिरेशन ते आपल्याला इथे समजलं आहे. त्याला आपण आता फ्लो चार्ट मध्ये समजून घेऊ. तर फ्लो चार्ट मध्ये जर आपल्याला समजायचं झालं तर एरोबिक रेस्पिरेशन इन कार्बोहायड्रेट जर आपण बघतोय तर आपल्याकडे मेन 3 सोर्स होते. कोणकोणते होते इकडे आपण बघितलं. बरोबर. 3 सोर्स कोणकोणते होते लिपिड्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. बरोबर. आता कार्बोहायड्रेटची जी आपण प्रोसेस बघितली सर्वात असली कार्बोहायड्रेटची बरोबर ग्लुकोज काय झाला होता ऑक्सिडाइज झाला होता 3 स्टेप मध्ये. मग हा जो आहे तो काय करतो ग्लुकोलायसिस म्हणजे ग्लुकोज काय होतोय ऑक्सिडाइज होतोय 3 स्टेप मध्ये. ग्लुकोलायसिस आपण आताच बघितलं ग्लुकोलायसिस पायरुविक ऍसिड मध्ये तो कन्वर्ट होतोय. तो कन्वर्ट पायरुविक ऍसिड मधून कुठे जातोय एसिटाइल कोएन्झाइम A मध्ये. एसिटाइल कोएन्झाइम A मधून तो काय करतोय मायटोकॉन्ड्रिया मध्ये जातोय आणि तिकडे चेन स्ट्रक्चर फॉर्म करतोय म्हणजे काय करतोय ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल तिकडे बनवतोय म्हणजेच काय कर्व सायकल तिकडे तो बनवतोय आणि नंतर आपल्याला काय माहिती पडलं इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिएक्शन मधून काय माहिती पडलं तर तिकडे CO2 आणि H2O एनर्जी प्रोडक्शन तिकडे फॉर्म होत आहे. काय बरोबर होतंय काय होतंय एनर्जी प्रोडक्शन होतंय आणि एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच काय एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच काय तर ATP फॉर्म होत आहे. ATP फॉर्म होत आहे. अशा प्रकारचे हा टॉपिक आपला इकडे संपलेला आहे एनर्जी प्रोडक्शन इन एरोबिक रेस्पिरेशन. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ जो की आहे आता आपण एरोबिक रेस्पिरेशन पासून एनर्जी प्रोडक्शन बघितलं. आता आपण काय बघणार आहे एनारोबिक रेस्पिरेशन पासून एनर्जी प्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आपण जेव्हा बघितलं एनर्जी प्रोडक्शन तर 2 टाइप्स मध्ये होतं सेल्युलर रेस्पिरेशन आणि रेस्पिरेशन कसं होतं 2 टाइप्स मध्ये. पहिलं कोणतं होतं एरोबिक आणि एनारोबिक. बरोबर. मग एरोबिकचा जो पार्ट होता आपला तो आता संपलेला आहे. आता जो आपला उरलेला आहे तर तो म्हणजे काय एनारोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे एनारोबिक रेस्पिरेशन कसं होतं एनारोबिक म्हणजे काय तर नो इन्व्हॉल्वमेंट
इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन. नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन. आता एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असेल तर ऑक्सिजनचे इन्व्हॉल्वमेंट नसेल. म्हणजे मग हे रेस्पिरेशन कसं होईल किंवा मग इकडे जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे तर ते कशा प्रकारे होईल ते आपल्याला आता समजायचं आहे. मग सगळ्यात पहिले काय असतं, ग्लुकोज असतं. आपण जेव्हा एरोबिक बघितलं तर तेव्हा आपण काय बघितलं, ग्लुकोज असतो आपल्या बॉडीमध्ये. तो 3 टाइप्स मध्ये काय होतो, डिवाइड होत जातो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एटीपी एनर्जी प्रोडक्शन हे होत असतं. मग त्यानुसार ग्लुकोज असतो आणि ग्लुकोज काय करतो तर या ठिकाणी ग्लुकोलायसिस पहिली प्रोसेस आहे इकडे सुद्धा आणि ग्लुकोलायसिस ही प्रोसेस मध्ये ते काम करतो आहे आणि ग्लुकोलायसिस प्रोसेस म्हणून तो पुढे जातोय पायरुव्हिक ऍसिड आणि जेव्हा तो पायरुव्हिक ऍसिड मध्ये जातोय मग त्यानंतर जेव्हा आपण एरोबिक बघत होतो तर पायरुव्हिक ऍसिड काय होता, कन्वर्ट होता कशामध्ये, एसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. बट इकडे तो काय होतोय, फर्मेंटेशन होतंय. याचे काय होतंय, फर्मेंटेशन होतंय. फर्मेंटेशन म्हणजे काय आपण ते सिंपल वे मध्ये समजून घेऊ. पायरुव्हिक ऍसिड काय होतो, कन्वर्ट होतो इनटू ऑर्गॅनिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड एक ऍसिड आहे जो कन्वर्ट होतो ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो, ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये तो काय होतो, कन्वर्ट होऊन जातो आणि याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन प्रोसेस. काय म्हणतो, फर्मेंटेशन प्रोसेस. काय फर्मेंटेशन प्रोसेस, द पायरुव्हिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल इज कॉल्ड एज फर्मेंटेशन प्रोसेस. बरोबर, याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन प्रोसेस. मग इकडे फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळे डिफरंट प्रोडक्ट आपल्याला भेटतात, ज्या प्रकारे विटामिन्स झालं, विनेगर झालं एक्सेट्रा आणि तिकडे व्हेरियस मायक्रोब्स तिकडे प्रेझेंट असतात. अशा प्रकारे काय होतं, एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये जे काही एनर्जी प्रोडक्शन ते होत असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर ग्लुकोज हा पायरुव्हिक ऍसिड म्हणून फर्मेंटेशन ही प्रोसेस होते. फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय होतं, इकडे या साइडला ऑर्गॅनिक ऍसिड बनते म्हणजे लॅक्टिक ऍसिड इकडे फॉर्म होते आणि एरिथ्रोसाइटोसिस मस्क्युलर सेल जे आहेत तर त्या आपल्या इकडे फॉर्म होत आहे. अशा प्रकारे सुद्धा त्याचं जे काही एनर्जी प्रोडक्शन ते होऊ शकतं. त्यानंतर या साइडला सुद्धा तसंच आहे. तर पायरुव्हिक ऍसिड काय होते, फर्मेंटेशन प्रोसेस होते. वेगळे काय होते, आता अल्कोहोल मध्ये तो काय होतोय, अल्कोहोल मध्ये तो काय होतोय, कन्वर्ट होतोय आणि अल्कोहोल मध्ये जेव्हा तो कन्वर्ट झाला तर तिकडे काय बनवलं त्याने, ईस्ट बनवलं. काय बनवलं, ईस्ट सेल बनवले. बरोबर. तर अशा प्रकारे एनारोबिक रेस्पिरेशन सुद्धा होत असतं आणि इकडे सुद्धा काय होतंय, एनर्जी प्रोडक्शन होत आहे. तर आपला जो पार्ट होता तर एनर्जी प्रोडक्शनच्या वगैरे तो आता इकडे संपलेला आहे. आपण ना सगळ्यात पहिले जेव्हा हेरिडिटी चॅप्टर बघत होतो तर त्यामध्ये आपण बघितलं होतं का प्रोटीन पासून कशी एनर्जी फॉर्म होते. बरोबर, प्रोटीन पासून कशी एनर्जी फॉर्म होते तर 4 कॅलरी एनर्जी फॉर्म होते. त्या ठिकाणी आपण बघितलं होतं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या 3 स्टेप बघितल्या होत्या आणि तेव्हा जाऊन कुठेतरी ते प्रोटीन फॉर्म झालं होतं. बरोबर, ते प्रोटीन सिंथेसिस होतं. काय होतं, प्रोटीन सिंथेसिस आणि त्यापासून आपण काय होत होतो, एनर्जी प्रोडक्शन तिकडे होत होती. बरोबर. आता जेव्हा आपण या चॅप्टर मध्ये बघितलं तर सगळ्यात आधी आपण काय बघितलं, कार्बोहायड्रेट. काय बघितलं या ठिकाणी, कार्बोहायड्रेट बघितलं आणि कार्बोहायड्रेटचे 2 टाइप्स असतात, एक एरोबिक आणि एक एनारोबिक. या ठिकाणी कसं रेस्पिरेशन होऊन कशी एनर्जी फॉर्म होते ते आता आपण या चॅप्टर मध्ये बघितलं. तर हे सुद्धा आपलं झालं. आता लिपिड्स बघायचे आपल्याला. लिपिड्स एकदम सिंपल पार्ट आहे. लिपिड्स काय, तर लिपिड्स म्हणजे काय, द सबस्टन्स फॉर्मेड बाय अ स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. असा सबस्टन्स जो स्पेसिफिक एक सिंपल केमिकल बॉन्डने बनलेला आहे. या सबस्टन्सला बिटवीन कशामध्ये, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. कशामध्ये, फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल याच्यामध्ये काय असेल, केमिकल बॉन्ड असेल. काय असेल, केमिकल बॉन्ड. काय असेल, केमिकल बॉन्ड. आणि याला आपण काय म्हणतो, याला आपण काय म्हणतो, लिपिड्स असं म्हणतो. काय म्हणतो, लिपिड्स. काय लिपिड्स, the fatty acid and the alcohol get connected by the chemical bond and this is chemical bond, this is known as lipids. त्याला आपण काय म्हणू शकतो, लिपिड्स असं म्हणू शकतो. म्हणजे असा एक सबस्टन्स आहे जो स्पेसिफिक केमिकल बॉन्ड मध्ये कोणाकोणाला कनेक्ट आहे, कोणाकोणाला फॅटी ऍसिडला आणि कोणाला अल्कोहोलला, कोणाकोणाला फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलला. त्याला आपण काय म्हणू, लिपिड्स असं म्हणू. बरोबर. आता हा टॉपिक आपल्या इकडे लिपिड्स वगैरे इकडे संपलेला आहे. मग इकडे बघू आपण सगळ्यात पहिले 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. आपण सगळ्यात पहिले बघितलं, पहिल्या स्लाइड वर बघितलं का 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट काय फॉर्म करतोय, 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट 4 कॅलरी एनर्जी फॉर्म करतोय. कशा प्रकारे,
पहिलं एरोबिक, बरोबर. एरोबिक मध्ये काय होतं, पायरुव्हिक ऍसिड कन्वर्टेड इनटू एसिटाइल कोएंझाइम ए, तो कन्वर्ट होतोय. त्यानंतर NADH2 FADH2 आपल्याला भेटतंय. NADH2 काय करतोय, 3 मॉलिक्यूल ऑफ ATP एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ही जी एनर्जी आहे ती आपल्याला भेटते, बरोबर. आणि FADH2 काय करतोय, 2 मॉलिक्यूल ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी फॉर्म करतोय. आणि एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये अशा प्रकारे ते होतंय. आणि त्याच्यानुसार काय भेटते, 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 ग्रॅम ऑफ एनर्जी ही भेटत आहे. त्यानुसार प्रोटीन सिंथेसिस मध्ये आपण जेव्हा पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं तिकडे सुद्धा काय होतं, 1 ग्रॅम प्रोटीन मध्ये 4 कॅलरीज एवढी एनर्जी भेटत होती. त्याचप्रमाणे लिपिड्सचं जर जेव्हा बघतो आपण, तर लिपिड्स मध्ये काय असतं, 1 ग्रॅम ऑफ लिपिड्स, 1 ग्रॅम ऑफ लिपिड्स वी गेट 9 कॅलरीज एनर्जी. किती एनर्जी भेटते आपल्याला, 9 कॅलरीज एनर्जी आपल्याला त्याच्यापासून भेटत असते, मिळत असते, बरोबर. एवढा टॉपिक समजला. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तो म्हणजे विटामिन्स. काय आता, विटामिन्स. मग विटामिन्स म्हणजे काय, तर विटामिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाउंड ऑफ विच इज इसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस. आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या प्रोसेस प्रॉपरली होण्यासाठी कसली गरज असते बॉडीला, विटामिन्सची गरज असते. आणि ते काय आहे, ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाउंड. अनेक हेट्रोजिनियस कंपाउंडच्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, विटामिन्स असं म्हणत असतो. मग विटामिन्स वेगवेगळे काय करतात, बॉडीचे फंक्शन करत असतात. वेगवेगळ्या बॉडीच्या कामांसाठी काय यूज होतं, विटामिन्सचा यूज होतो. मग देयर आर 6 टाइप्स ऑफ विटामिन्स. आपल्या बॉडीमध्ये काय आहे, तर 6 प्रकारचे विटामिन्स हे प्रेझेंट असतात. पहिलं ए विटामिन, बी विटामिन, सी विटामिन, डी विटामिन, ई विटामिन आणि के विटामिन्स. अशा प्रकारचे विटामिन्स 6 प्रकारचे असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला MCQ वगैरे येऊ शकतो, कोणत्या विटामिन्स वगैरे काय एक्सेट्रा, अशा प्रकारे MCQ वगैरे येऊ शकतो. विटामिन्सची डेफिनेशन येऊ शकते, बरोबर. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपला आता सुरू होणार आहे या चॅप्टरच्या, आणि सर्वात सिंपल टॉपिक आहे आणि जो अनेक वेळा आपल्याला एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. त्याला आता आपण समजून घेऊ, जो की आहे आपला सेल डिव्हिजन. काय आहे, सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन कशी, तर सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर जी सेल असते, एक सेल आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज 1 सेल, दिस इज न्यूक्लियस, आणि याला काय होतंय, तो डिवाइड होतोय. समजा 2 पार्ट मध्ये काय होतोय, तो 2 पार्ट मध्ये काय होतोय, डिवाइड होतोय. काय होतोय, डिवाइड होतोय. तर त्याला आपण काय म्हणू, सेल डिव्हिजन म्हणू. काय म्हणू, सेल डिव्हिजन. मग ती कशा प्रकारे होते सेल डिव्हिजन, ते आता आपल्याला समजायचे. सेल डिव्हिजन कशा प्रकारे होते, तर सेल डिव्हिजनचे सर्वात आधी 2 टाइप्स असतात. काय असतात, 2 टाइप्स आहेत. सेल डिव्हिजनचे किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. कशा प्रकारे, सर्वात पहिला टाइप जो आहे तो मायटोसिस. याच्याबद्दल आपल्याला आता डिटेल स्टडी दिलेली मायटोसिस बद्दल. मियोसिस बद्दल थोडी कमी स्टडी आहे, म्हणून आपण समजून घेऊ पहिले मायटोसिस. मग मायटोसिस म्हणजे काय, तर मायटोसिस मध्ये काय असतं, प्रेझेंट इन सोमॅटिक सेल. मायटोसिस कुठे होतंय, तर प्रेझेंट इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल असतात त्या ठिकाणी मायटोसिस हे प्रेझेंट असतं, मग प्रेझेंट होतं. मग त्याचे 2 टाइप्स आहेत. कोणकोणते, पहिले आहे कार्योकायनेसिस आणि दुसरं आहे सायटोकायनेसिस. मग कार्योकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियसचे ब्रेक म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लियस. सगळ्यात आधी काय होईल, सगळ्यात आधी होईल सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझम कट होईल, बरोबर. आणि नंतर काय होईल, कार्योकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस कट होईल. अशा प्रकारे, बरोबर. तर हे 2 त्याचे टाइप पडतात. एक सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम कट झालं, आणि दुसरं म्हणजे न्यूक्लियस म्हणजे कार्योकायनेसिस. अशा प्रकारचे 2 टाइप्स पडलेले. याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकार असतात. सगळ्यात आधी प्रोफेज, एनाफेज, टेलोफेज, मेटाफेज, बरोबर. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज अशा प्रकारे 4 टाइप्स असतात. आणि या 4 टाइप्स एका सिक्वेन्स मध्ये असतात, आणि अशा प्रकारचे पूर्ण मायटोसिस जे आहे ती प्रोसेस घडवत असतात. सगळ्यात पहिले जेव्हा मायटोसिस होईल तेव्हा सगळ्यात आधी काय होईल, तर प्रोफेज होईल. आणि प्रोफेज मध्ये काय होतं, सिंपल डॉट लाईक स्ट्रक्चर एक सेल तयार होते, आणि एकदम सिंपली ती सेल हळूहळू ती जनरेट व्हायला सुरुवात होते. दिस इज अशा प्रकारची प्रोफेज मध्ये आपल्याला ती दिसत असते. आणि याचे जे डेफिनेशन्स वगैरे आहेत ते पेपरात येऊ शकतात, म्हणून तुम्ही त्याला रेफर करण्यासाठी पुस्तकातून थोडं समजू शकतात. पुस्तकातून त्याला थोडंफार वाचून त्याला जे डेफिनेशन्स वगैरे आहेत तर ते आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रोफेज मध्ये काय, तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर जनरेट होतं, आणि हळूहळू ते काय होतं, डेव्हलप व्हायला लागतं. त्यानंतर मेटाफेज मध्ये जाऊन ते काय होतं, ते हळूहळू डेव्हलप होतं, आणि इकडे काय होतं, क्रोमोझोमचे पेअर बनायला सुरुवात होऊन जाते, आणि ते काय होतं, कम्प्लिटली पेअर ऑफ क्रोमोझोम्स तिकडे ते बनत असतात. एनाफेज मध्ये काय होतं, एनाफेज मध्ये ते जे आहे तर त्याच्या ब्रेकडाऊन होते, बरोबर. ते काय होत आहे, ब्रेकडाऊन होत आहे. आणि टेलोफेज मध्ये काय होतात, ते डायरेक्टली वेगवेगळे जे सेल आहेत जे आपण सगळ्यात आधी बघितलं, काय म्हणतात त्याला, मायटोसिसच्या 2 प्रकारात त्याला डिवाइड करणं ते होत असतं. अशा प्रकारे ते काय होतं,
तर ते मायटोसिस होत असतं. अशा प्रकारे हा जो सेल डिव्हिजनचा पार्ट आहे तो आपला संपला आणि त्याच्यामध्ये आता दुसरा पार्ट जो आहे तो मिओसिस. मिओसिस प्रेझेंट इन जर्म सेल आणि त्याच्याबद्दलचा जो जास्त काय एक्स्ट्रा पार्ट आहे तर तो आपल्याला नेक्स्ट इयरला आहे. या वर्षी आपल्याला फक्त एवढा आहे. आणि तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून सांगतो की मायटोसिस आणि मिओसिसचे जे डिफरन्स बिटवीन असेल तर ते आपण करून घ्यायला पाहिजे, कारण ते अनेक वेळा आपल्याला एक्झाम मध्ये आलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे आता हा चॅप्टर आपल्या इकडे एंड झालेला आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण आता अनेक गोष्टी शिकलेलो आहे. फॉर एक्झाम्पल एनर्जी प्रोडक्शन वगैरे एक्सेट्रा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा.